नमस्कार, मी डॉक्टर पूनम. आजचा विषय आहे पहिली मासिक पाळी येऊन गेल्यानंतर पाळी अनियमित होणे. तर बऱ्याचदा असं होतं की पहिली मासिक पाळी अनुभवल्यानंतर मुलींमध्ये काही समस्या दिसतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे की पाळी दर 15 दिवसांनी येते, दर 20 दिवसांनी येते किंवा पाळी 6 महिन्यांनी येते, 3 महिन्यांनी येते, 2 महिन्यांनी येते. पाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्राव होतो, खूप कमी रक्तस्राव होतो. अशा समस्या असतात. तर या खरंच गंभीर आहेत का आणि त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे का, ह्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं समजून घेतलं पाहिजे की मासिक पाळी जी आहे याच्यावर हॉर्मोन्सचा फार मोठा प्रभाव असतो. आणि हे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हॉर्मोनल जी सायकल आहे ती परिपक्व होण्यासाठी साधारणपणे 1 ते 2 वर्ष हा कालावधी लागतोच. आणि त्याच्यामुळे जर पहिले 2 वर्ष मुलींमध्ये पाळी अनियमित होत असेल तर ही गंभीर गोष्ट नाही. मात्र तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे? पाळीच्या वेळी खूप जास्त वेदना होत असतील, खूप जास्त रक्तस्राव होत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडं जाणं गरजेचं आहे. पाळी अनियमित होण्यासाठी काही कारणं आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स. त्याच्यानंतर आहे मानसिक आणि शारीरिक ताणतणाव. त्यानंतर आहे जीवनसत्वांची आणि रक्ताची कमतरता आणि ॲनिमियासारखे काही आजार आहेत. यामुळे देखील पाळी अनियमित होऊ शकते. अनुवंशिकता म्हणजेच आईची पाळी उशिरा होत असेल किंवा अनियमित असेल, आजीची असेल तर त्या मुलींमध्ये पाळी अनियमित होऊ शकते. त्यानंतर अजून एक कारण असं आहे की जास्त व्यायाम करणं, झोप अनियमित असणं, ह्या ज्या गोष्टी आहेत यामुळे देखील पाळी अनियमित होऊ शकते. मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यायचा? जेव्हा पाळीच्या वेळी अतिशय जास्त रक्तस्राव होत असेल, प्रचंड वेदना होत असतील, त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पहिली 2 वर्ष पाळी अनियमित असतेच, मात्र त्यानंतर देखील जर पाळी अनियमित असेल तर PCOD सारखे काही आजार आहेत का, थायरॉईड ग्रंथीचे काही आजार आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे. यासाठी हॉर्मोनल तपासणी करणे गरजेचं आहे. त्याच्याबरोबर पोटाची सोनोग्राफी करणं देखील गरजेचं आहे. काही सामान्य